मिहिरचा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी मी एक सरप्राईज प्लॅन करते. त्याच्या आवडीची डिश बनवणार आहे मी. सो काय ते सरप्राईज बघूया आपण आता. पुरणाची पोळी मिहिरची फेवरेट. त्याला नाही माहिती अजून, त्यासाठी मी रेडी करते. त्याला जेव्हा मिळेल तेव्हा त्याला खूप आनंद होईल. त्याला नाही माहिती आहे मी बनवते म्हणून. पुरणाला छान चटका देऊन झाला. जवळपास एक 5 मिनिटांमध्ये पुरण रेडी होईल. मिहिरसाठी पुरणाची पोळी बनवते मी. त्याला जेव्हा बघेल तो तेव्हा तो खूपच खुश होईल. बघूया आता तो पुरणाची पोळी खाताना त्याचा आनंद आपण. छान झाली. हो. दोघांनाही आम्ही आता स्कूलमध्ये पाठवलंय आणि तयारी करतोय. म्हणजे थोडं तरी आम्हाला निवांत तयारी करता येईल. हॅलो एव्हरीवन. मी म्हटलं मग अशी सांगितल्याप्रमाणे मिहिरचा बर्थडे आहे. सो मिहिरच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू झालेली आहे. मिहिरची आणि आदूची फेवरेट आत्या आली आत्ता आणि मिहिरचा आदूचा फेवरेट दादा. त्या दोघांचे जेवढे फेवरेट आहेत त्याच्यापेक्षा जास्त ते माझे फेवरेट आहेत. आणि आमचा कुठलाही कार्यक्रम आम्ही त्यांच्याशिवाय इमॅजिन पण नाही करू शकत. सो ती सुरू झालेली आहे आमची तयारी. आता गप्पा चालू आहेत आमच्या सध्या. बसलोय. आमचा फन टाइम आहे हा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे मामा. मामाशिवाय तर काहीच विचार नाही करत आम्ही. मामाला सुद्धा कामाला लावलेलं आहे. मामाचं काम सुरू आहे बलून्सचं. मी पण हेल्प करते त्याला. म्हटलं आधी दाखवून घ्यावं सगळ्यांना. मिहिर कुठे गेला? कसं वाटतंय आत्या आली तर? छान वाटतंय. आत्या काय काय गंमत घेऊन आली तुझ्यासाठी? त्याला आत्ताच बरं वाटतं म्हणून. हे बघा त्याच्या बर्थडे सोबत ते तापीचं औषध पण कंटिन्यू आहे. तर ते दिलं तरच संध्याकाळी बर्थडेपर्यंत नीट राहील. खूपच मजा करतो आम्ही सगळे तयारी करताना. आणि आदू आणि मनू पण खूप एन्जॉय करत आहेत. आणि आज मुलांसाठी स्पेशल आहे बड्डेचं. खाण्यासाठी मुलांना खाऊ पावभाजी बनवतोय आम्ही. अक्षर पण आम्हाला खूप हेल्प करतोय. तयारी करताना तर खूपच मजा आली आम्हाला. मामा मदत करत होता, आत्या मदत करत होत्या, अक्षरदादा मदत करत होता आदूचा. आणि आमचा गप्पा मारत मारत मस्त चालू होते तयारी. सो तुम्ही आता बघा आमची एवढी मेहनत आणि नंतर रेडी झालेली पावभाजी.
पावभाजी ही मुलांची फेवरेट असते म्हणून आम्ही हा मेनू चूज केला आहे, पावभाजी. आधी डोक्यात भरपूर काय काय होतं, पण म्हटलं पावभाजी करूयात म्हणजे सगळे खातील तरी आवडीने. ये पावभाजी तर बनवून झाली आहे आणि खूप खमंग वास येतो. आता मुलांना आवडती का नाही ते मुलंच सांगतील आपल्याला खाऊन. खाऊची तर तयारी झाली. मी आत्ता रांगोळी काढते आणि आदू पण मला हेल्प करते. तिला खूप आवडतं रांगोळी काढायला. आपल्याकडे असं म्हणतात की कुठलंही चांगलं कार्य असेल किंवा कार्यक्रम असेल तर एखादा, तर रांगोळी शुभ मानली जाते आणि त्यासाठीच मी रांगोळी काढते. फक्त याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा करते, म्हणजे की लहान मुलांचा बड्डे आहे, छोटे छोटे मुलं येणार आहेत, सो त्यांच्या आवडीचे मी मुलांच्या आवडीचे आणि ओळखीचे इमोजीस काढते मी रांगोळीमध्ये. तुम्हीच सांगा तर रांगोळी बघून कशी आली आहे ते. आणि आता बड्डेचा मेन पार्ट म्हणजे डेकोरेशनचे स्टार्ट केलं आहे आम्ही. सगळं आवरून झालं आहे आमचं. खाऊ रेडी आहे, रांगोळी रेडी आहे, घर आवरून झालं आहे. आता फक्त राहिले डेकोरेशन, जे की आम्ही सगळं शेवटी ठेवलं आहे, कारण निर आणि आद्याने बलून्स वगैरे काहीच ठेवले नसते शेवटपर्यंत. म्हणून आम्ही आता बड्डेला 1 तास राहिला त्याच्या आधी डेकोरेशन करतो आहे, म्हणजे सगळे त्याचे फ्रेंड्स येईपर्यंत राहील ते व्यवस्थित. आज सकाळी उठल्यापासून आमचा पूर्ण दिवस फक्त बड्डेचं डेकोरेशन, बड्डेसाठी असं, बड्डेसाठी तसं असं करण्यात गेलं आहे. आणि आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केले. स्पेशली मामा, मी, आत्या, अक्षरदादा, आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली. आणि आमच्या मेहनतीचं फळ म्हणजे हे आहे फायनल झालेलं आमचं डेकोरेशन. कसं वाटतंय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. ॲक्च्युली आम्ही आज बड्डेची थीम ठरवली की ब्ल्यू अँड व्हाईट, म्हणून तसंच डेकोरेशन केलं आणि सगळ्यांनी ड्रेसिंग पण तशीच केली आहे. पूर्ण बड्डेची तुम्हाला मजा बघायची असेल तर प्लीज पुढचा व्हिडिओ नक्की बघा. हा जस्ट पार्ट 1 होता. पार्ट 2मध्ये बड्डेची धमाल आपण बघणारच आहोत. तरी तुम्हाला ही बड्डेची प्रिपरेशन आणि डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका,